सर्वप्रथम धन्यवाद। या ठिकाणी सर्वच उत्कृष्ट गायक गायिका महाराष्ट्रातील ख्यातनाम सर्वच जण या ठिकाणी आहेत आणि समर्थकची फक्त एक तू काहीतरी दोन शब्द बोलावं, कारण दिनकर दादा शिंदे यांनी मला खूप शिकवलं म्हणायला काही हरकतच नाही आहे। कारण जेव्हा सुरुवात होती त्यावेळेस त्यांनी डोक्यावरती हात ठेवलाच होता की तू घाबरत जाऊ नकोस, कोणत्याही स्टेजला तू करत जा। तर मी म्हटलं दादा मी नवीन आहे, मला जमत नाही आहे, निवेदन नाही जमत आहे, काही गोष्टी जमत नाही आहेत। पण त्यांच्यातला कलावंत एक पाहिला तो सुप्त कलावंत असा होता, ते नेहमी म्हणायचे तू घाबरलास तर तू कधीच पुढे जाणार नाही आहेस, जो घाबरत नाही तोच पुढे जातो। त्यांचं एक वाक्य होतं, मी उच्च शिक्षित नाही पण माझ्यामध्ये डेअरिंग मी कुणालाच घाबरत नाही आहे। ते नेहमी आणि ते खरं तर ते त्यांची विनोद बुद्धी फार सुंदर होती। त्यांची विनोद बुद्धीला म्हणजे कितीही कठीण प्रसंग असू देत ते विनोद बुद्धीमधून सहज तो प्रसंग मारून न्यायचे। आता खंतय दादा ह्या सर एकच वाटते की ते आता आपल्यात नाही आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ज्या कारणाने इथून निघून गेले किंवा आपल्याला सोडून गेले, खरं तर आता ते कारण सत्य आहे किंवा तो भाग वेगळा, पण आता एक प्रांजळपणे मला असं वाटलं म्हणजे म्हटलंच म्हणून की ठीक आहे त्यांचं ते वैयक्तिक आयुष्य होतं, ते जे काही जगले ते त्यांचं ते वैयक्तिक आयुष्य होतं आणि त्या वैयक्तिक आयुष्यात ते राजासारखे जगले, म्हणजे कुणाला घाबरले नाहीत किंवा जे काही म्हणाले ते सडेतोड म्हणाले किंवा ज्यांनी ते मांडलं ते सडेतोडपणे मांडलं। त्यांना परवाच नव्हती की लोक मला नंतर काय म्हणतील, लोक मला नावं ठेवतील की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, ही त्यांना कधीच तमा नव्हती। पण मला एक असं म्हणायचं की प्रबोधन एक काळ त्यांनी गाजवला, प्रबोधनाचा एक काळ होता जो आम्ही लहान होतो, त्यांची अनेक गीतं मार्केटमध्ये आली, अनेक लोकगीतं आली, ढोलकी तबला घेऊन त्यांनी कमी पैशामध्ये कमी मानधनामध्ये त्यांनी सामाजिक प्रबोधन केलं। पण वारंवार एका गोष्टीचा उल्लेख होतो की ते काही त्यांच्या सवयीमुळे त्यांनी लवकर आपल्यामधून दादांना एकदा मी विचारलं होतं एक गोष्ट की दादा त्यांच्या ड्रिंकबद्दल त्यांना एकदा विचारलं होतं की दादा तुम्ही खूप तुमचा आवाज खूप ताकदीचा आहे, तुम्ही महान कलावंत आहात, पण हे असं काय? दादा काय म्हणाले, मला एक इंडस्ट्रीमधला त्यांनी मला बॉलिवूडचं उदाहरण दिलं होतं, बॉलिवूडमधला कोणता नट नटी गायक गीतकार संगीतकार ज्याने कधी आयुष्यात कोणत्याही गोष्टीला स्पर्श केला नाही असे मला एकच नाव दे, मी आतापासून सगळ्या गोष्टी सोडायला तयार आहे। तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती पण मी कन्फ्यूज होतो, वय लहान होतं, पण मला असं एकच उल्लेख म्हणावा असं वाटतो की ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य होतं, पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य सोडल्यास त्यांनी केलेलं सामाजिक प्रबोधन, त्यांनी केलेलं सामाजिक विषयावरती भाष्य आणि त्यांनी लोकांचं केलेलं प्रबोधन हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा फार प्रगल्भ आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपण माझं म्हणणं आहे आज उद्या कोणी पण जाणार आहे आणि मरणारच आहे, जिवंत राहण्यासाठी कोण येत नाही, जन्म आहे त्याचा मृत्यू पण आहे। आणि माझे वडील मला सांगायचं वाटतं मी माझ्या किती दुःखामध्ये, माझ्या भावाचं असं झालं, माझ्या वडिलांचं असं झालं, ते माझं मला माहिती आहे। आणि कलाकार म्हणतो ना आपण की कलाकारांनी कलाकारासारखं राहिलं पाहिजे, ही दारू नाही पिली पाहिजे, असं नाही केलं, पण कोण ह्या जगात असा नाहीच आहे तो व्यसन करतो। काही लोकांचे व्यसन समोर येतात, काही लोकांचे येत नाही समोर। आणि माझ्या वडिलांना 5 वेळा मी तिथून आणलेलं आहे, हे कोणी सांगितलं का? नाही सांगत, आणि कोण बोलत पण नाही, ह्या गोष्टी कोण सांगणार नाही, पण येतो आणि बोलतो हा असं झालं तसं, हे चुकीचं आहे। माझं एवढंच म्हणणं आहे, माझा बाप येतो आणि त्या बापाला 5 वेळा मी वाचवलं आहे, माझ्या फॅमिलीने वाचवलं असेल, माझ्या काकांनी, माझ्या चुलत्यांनी, पण कार्यकर्त्यांना मोठं करणारे फक्त आमचे शिंदेशाहीच आहे। मला एवढं सांगावं वाटतं की तुम्ही बाहेर जाऊन बघा ना, कोण तुम्ही बदनामी करायला आले, सांत्वन करायला आले का काय करायला आले मला ते कळत नाही। एकदम बरोबर, सांत्वन करायला, अरे आम्हाला सांभाळा ना तुम्ही, आम्हाला जपा ना तुम्ही, मला एवढं म्हणायचं आहे। तुम्ही आता सुधारलं पाहिजे, असं केलं पाहिजे, टेस्ट केलं पाहिजे। मी माझ्या स्वतःची टेस्ट केलेली, आम्हाला कळतंय सगळे सुशिक्षित आहेत, पण माझ्या वडिलांनी माझ्या भावाचं टेन्शन जास्त घेतलं आणि माझा बाप तेव्हापासूनच बोलत होता मी आता जागणार नाही, माझ्या बापाला जागायची इच्छाच नव्हती। म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठलाही कार्यकर्ता येऊ द्या, काही येऊ द्या, तुम्ही वेगळा लेबल लावू नका। मी पण गायक आहे, मी अख्खा महाराष्ट्र फिरतो,
मी अख्खा भारत हिंडतो, मला माहिती आहे. आणि चुकीचे लेबल लावणारे त्यांचे लेबल मी लावून टाकल. मग मी काय गल्ली बोळातला गायक नाही, सडक छाप नाही मी. आमच्या नावावर कार्यकर्ते मोठे झालेले आहेत. उदाहरणार्थ सगळ्यांना माहिती आहे. भले आम्ही गरीब असू काही असू, पण आम्ही आमच्या जीवावर आहे आणि आमच्या स्वतःच्या सामर्थ्यावर आहे. आम्ही कुठल्या कार्यकर्त्याला बोला, नेत्याला बोला, कोणाला आम्ही काही मागितलेलं नाही का वर्गाने काढलेलं नाहीत कुठल्याच गोष्टीच्या. मला एवढंच सांगायचं आहे, बाकी मी काही सांगत नाही. आणि ज्यांनी बोलले असतील त्यांचं त्यांना कळायला पाहिजे. तुम्हाला तुमची खानदान किती मागं आहे, तुमच्या मागं कोण सपोर्ट आहे, तुमच्या मागं कोण आहे. अरे तुम्हाला लेकरं बाळं नाही, तुमचे अजून लग्न झालेले नाहीत. तुमचे लग्न झालेले नाहीत आणि ज्यांचे झालेले आहेत त्यांना लेकरं बाळं नाहीत. आणि कोण असा धुतल्या ताळला सारखा की दारूच पेत नाही तो किंवा काही करत नाही, गुपचूप काय करतो काय कोणाला माहिती आहे. मला हे बोलायचं नव्हतं पण मी बोललो, कारण की मी दोनदा तीनदा ऐकलं. बाकी गाण्याचा कार्यक्रम चालू राहील. धन्यवाद.